कॉंग्रॅच्युलेशन्स गाईज, कॉंग्रॅच्युलेशन्स टू ऑल इंडियन्स अराउंड द वर्ल्ड. IPL ट्रॉफी तुम्ही किती पण जिंका, पण ही जी वर्ल्ड कप जी ट्रॉफी आहे ना, हे सिल्वर वेअर गोल्डन वेअर जे आहे ना, ती फिलिंग कोणच स्टॉप करू शकत. सिराजला ते आणायला पाहिजे होतं स्क्वॉड मध्ये. सिराजला आणायला पाहिजे होतं. जडेजाने काय कॉन्ट्रीब्युशन केलं काल. इव्हन काल थोडं स्ट्राईक ना विराटनं ना थोडं दुबईला थोडी जास्त द्यायला पाहिजे होते. ब्रिलियंट पेस बॉलिंग ऑन द डिस्प्ले. पण हॅट्स ऑफ टू मार्करम ऑल्सो. पण शेवटच्या 5 ओव्हर ना ऍब्सोल्यूट सिनेमा. गोल्ड. आय डोंट नो कोण रिमेंबर करेल की नाही, बट निवड समितीचा अध्यक्ष आगरकर आहे. वी शुड अपलोड हिम. सूर्यकुमारने कॅच नाही घेतला, कप हातात घेऊन आला. मी मेक अ बोल्ड प्रेडिक्शन हियर. हा इंजरी कन्सर्न आहे, बट प्लीज मेक जसप्रीत बुमराह द नेक्स्ट टेस्ट कॅप्टन. मी प्रवास करत होतो काल, प्रवास करत मॅच बघत होतो. आय वॉज लिटरली इन टियर्स व्हेन आय सॉ दॅट कॅच. जसा हा व्हिडिओ आहे की आम्हाला थांबूच वाटे ना की व्हेन शुड वी स्टॉप. आणि मोस्ट प्रॉब्ली ह्या व्हिडिओजला एवढं रिच भेटणार नाही. ह्या व्हिडिओला भेटणार नाही. कोणी आमच्या RIT चे बॉयज बघत असतील हा व्हिडिओ, दिस इज फॉर यू गाईज. 2024 इज द इयर. 2024 इज द इयर ऑफ कमबॅक्स. आणि आम्ही आमच्या पॉलिटिक्स लेले काकांचा एक व्हिडिओ बघितला. कर्टली अँब्रोसला सुहानाची चटणी देऊन आली ती लेले काका. जर आतापर्यंत स्टिक केला असेल तुम्ही, स्टिक केला असेल, हे ग्राफ बघून थोडं सबस्क्राईब बी ठोका. सो फायनली आशिष, फायनली यार वर्ल्ड कप वी हॅव द ICC ट्रॉफी. कॉंग्रॅच्युलेशन्स गाईज, कॉंग्रॅच्युलेशन्स टू ऑल इंडियन्स अराउंड द वर्ल्ड. काय यार ही फिलिंग आहे ना आशिष, टॉपच करताय ना. म्हणजे काय बोलू मी कालची फिलिंग. आय डोंट नो आज आम्ही किती वेळ बोलू, किती वेळचं स्ट्रीम होईल, बट माहित नाही काय म्हणू शकतो. म्हणजे वी एज अ पर्सनली, आता मी शुभम तर पुण्यातच राहतो, बट वी आर सो मच, आम्ही आवे राहतो एकमेकापासून, बट दॅट मोमेंट वी फील लाईक अरे यार भेटलं पाहिजे. म्हणजे जसं काय पोचेमध्ये सुशांत सिंग राजपूत फ्रेंडला भेटायला जातो बघ मॅच जिंकल्यावर. दिस फिलिंग हे आहे, इन्क्लुसिव्ह फिलिंग आहे. आणि ही फिलिंग यार आपण एक्सपिरियन्स करण्याचं मागची 11 वर्ष चॅम्पियन्स ट्रॉफी नंतर किती प्रयत्न केला. म्हणजे 2014 फायनल, 2012 ना, 2014 T20 वर्ल्ड कप फायनल, 2015 ODI वर्ल्ड कप सेमीफायनल, 2016 T20 वर्ल्ड कप सेमीफायनल. दॅट वॉज द पीक टाइम. 14-15चा सोशल मीडियाचा पण असा पीक टाइम होता की वाईब तयार व्हायची, जी आधी कसं आपण पेपर वगैरे वाचायचो किंवा कधी कधी तर मॅचेस माहित नसायच्या की एक टाइम टेबल कट करून ठेवावं लागत होतं, परवा दिवशी कुठली मॅच आहे. म्हणजे वी आर द पीपल ऑफ दॅट जनरेशन. न्यूज स्पोर्ट, स्टार क्रिकेट, न्यूज स्पोर्ट बाय तू न्यूज स्पोर्ट जाऊ दे, केबल टीव्ही, क्राऊन वाला टीव्ही असा उघडायचा, रेडिओ कॉमेंट्री. आमची इंस्टाग्रामची तुम्ही पोस्ट पण बघा, खाली लिंक आहे तिथे आम्ही टाकलंय पण एक. म्हणजे असं इतकी पर्सनल वाटली ना कालची विन. आणि वी बोथ हॅव अ विविड मेमरी ऑफ, आमची दोघांची म्हणतात क्रिकेटिंग ह्याच्यातली विविड मेमरी असेल 2002चा चॅम्पियन्स ट्रॉफी. तुरळक थोडाफार. 2003चा वर्ल्ड कप एक स्कार होता, पण त्यावेळेस एवढं क्रिकेटला हुकड ऑन नव्हतं. पण त्या स्क्वॉडनं, गांगुलीच्या म्हणा, ते प्लेयर्स जे होते ना डोक्यात की गांगुली, द्रविड, सहवाग, युवराज, सचिन, कैफ, झहीर, नेहरा, म्हणजे ते इटर्नल असं मेमरी मध्ये इच झाले रे. म्हणजे जरी ते ट्रॉफी जिंकले नव्हते. आपल्यापेक्षा थोडी वरची जनरेशन द्रविड, तेंडुलकरला भगवान मानतेस की ऍज वी डू फॉर दिस युवराज, धोनी गाय, बिकॉज आपण पण आता ओल्डच आहे शुभम. आपण विसरलो यार. म्हणजे विराट इज ऑल्सो, बिकॉज आपण 9वी-10वीत असतो तेव्हा विराट 2019 सॉरी अंडर 19चा वर्ल्ड कप खेळलाय, सॉरी 2007ला. सो आपण आपल्या जनरेशनचे स्टार युवराज आणि हे रे, युवराज, धोनी, झहीर, हेच रे क्वालिटी यार. म्हणजे एक असं वाटेल तुम्हाला की असं का बोलतोय हा, पण IPL ट्रॉफी तुम्ही किती पण जिंका, पण ही जी वर्ल्ड कप जी ट्रॉफी आहे ना, हे सिल्वर वेअर गोल्डन वेअर जे आहे ना, ती फिलिंग कोणच स्टॉप करू शकत नाही. एवढं तुम्ही 2 महिने हार्दिकला शिव्या घातल्या किंवा हार्दिक रोहित असं लावलं. काल तुम्ही पोस्ट मॅच बघा, अरे काय नसते रे, हे सगळं सोशल मीडियावर आहे ना हे केलेलं असते, काय म्हणायचं, व्ह्यूज साठी, कमेंट साठी, लाईक साठी. Even we at the time of captaincy management, we blamed Hardik that this एवढं ती हे झाली नाही, प्रोसेस स्मूथ झाली नाही कॅप्टन्सी गोईंगची MI ची. बरोबर. And that part should stay with MI, I think. If India is concerned, then looking at his bowling, bro, that Henrik Larsson wicket, man, that was
Turning point of the match. And टर्निंग even पॉइंट. we have the WhatsApp chat as well, because almost we were chatting that why ball Akshar and Kuldeep if he struggles against pacer. मी बोललो बी तुला, की जर मॅच हारलो या स्टेजवरनं, तर बिగ్గेस्ट कॅप्टन्सी ब्लंडर राहील काय रोहित. Blunder टू रोहितचा गिव्ह ओव्हर टू अक्षर इन हम्म. 15th. तो कर्दन काळा आहे स्पिनरचा अँड्रे क्लासन. हां, म्हणजे तुम्हाला माहिती आहे की तो मारतोय अरे. तू कशाला कुलदीपच्या पण ओव्हर संपवल्यास. ह्याच्या बी ओव्हर दुबेला दे ना 1 ओव्हर. रिकी पॉन्टिंग कॉमेंट्रीमध्ये बोलला, की "अरे ह्याचा 80चा स्ट्राईक रेट आहे थ्रू आउट आय-पी-एल अँड्रे क्लासेनचा. हम्म. स्पेसच्या अगेन्स्ट. वेस्टच्या स्पिनच्या अगेन्स्ट. अगेन्स्ट 150 मिनिमम आहे. 150 हम्म. मिनिमम. आणि हा बी डी-के बोलतोय, की अँड्रे क्लासन इज अ गाय हू इज जस्ट नॉट हिटिंग सिक्सेस ऑन बॅक फूट. ही इज व्हेरी वेल ऑन फ्रंट फूट टू. म्हणजे देअर आर हार्डली सम गायज इन वर्ल्ड क्रिकेट हू कॅन डू दॅट. आणि तुम्ही स्पिनच लावलेलं आहे. आणि त्याचं बघितलं काल तुम्ही जडेजाला ओव्हर दिली 12 रन काढल्या. अरे कुलदीपला तर भाई तू म्हणलास तसं. आणि आय थिंक तूच म्हणलास ना, अँड्रे क्लासन कोणाचं तरी करियर संपवेल. नाही नाही, एकाने ट्विट केलेलं. आय थिंक ओके. सागर का टुकटुक अकॅडमी समवन. आणि मला वाटलं जडेजाचंच संपलं असतं, जर त्याला ओव्हर दिली असती तर. वोट दिली असती तर. सो तुझा बरोबर होता, की सिराजला ते आणायला पाहिजे होतं स्क्वॉडमध्ये. सिराजला एनिवे आणायला पाहिजे होतं. जडेजानं काय कॉन्ट्रिब्युशन केलं काल. पण इवन हा, ठीक इन आहे. प्लेस ऑफ इन जडेजा. हाइंडसाइट तसं आपण आता काहीही ठीक म्हणू आहे. शकतो. आता थिंग्स वर्क फॉर अस. दॅट्स इट. कोण थिंग्स लकी वर्क चॅम्प. फॉर अस नाही. थिंग्स वेर वर्क बाय बुमराह. भाई हा. बुमराहच्या त्या 2 ओव्हर इतकं प्रेशर घेतलं त्यांनी भाई, इतकं प्रेशर घेतलं. म्हणजे तो अँड्रे क्लासेनने विकेट का फेकला, तो कॉम्प्लेसंट झाला, संतुष्ट झाला रे, की बाबा आता मी मॅच जिंकवली. असा तो शॉट होता त्याचा तो. काय म्हणायचं. आणि तू म्हणलास ना तसं, की या साऊथ आफ्रिका खेळणार चांगलं, पण चोक करणार ॲज दे ऑल्वेज. चोक. दे विल चोक ब्रो. आता तू इव्हन सांग. कॉमेंट्रीमध्ये इयान स्मिथ काय म्हटला माहितीये का? साऊथ आफ्रिकेच्या बिशप, की साऊथ आफ्रिकेच्या सगळ्या मॅचेस क्लोज गेल्यात वर्ल्ड कपच्या. हां, त्यांनी ते सगळ्या. सेमीफायनलचा जिंक्स तोडला त्यांचा. हम्म. बट इंडिया शुड नेव्हर राईट देम ऑफ. म्हणजे हम्म. स्वतःला कमी हे करू नका शेवटच्या 5 ओव्हरीमध्ये. कारण जर 2 विकेट इथे मिळाल्या, तर मॅच पलटू शकते. आणि यायला तीच झालं. काय यार, बुमराहनं नाही. जी त्या ओव्हर 2 टाकलो ना, यार, डोळ्यातनं पाणी आलं माहितीये का? आणि जी जसप्रीत बुमराहला जो डेव्हिड मिलरचा सिंगल जो घेतला ना त्यानं, आय हं, थिंक सेकंड बॉलला, हं. दॅट वॉज अ ब्लंडर फ्रॉम हिम एज वेल. हां, तो मिलरपासून. तो तो जर 4 बॉल जरी खेळला असता ना, ऍटलीस्ट 1 बाउंड्री किंवा 2 बाउंड्री ही कुड हॅव हिट. आणि महाराजनं तरी कुठं ट्राय केलं रे. महाराजला ट्राय झाला नसता. भाई बुमराह ॲट हिज पीक होता. मी अरे, पण तरी एम.आर. पण आहे तर आहे. मार बाबा, आता काय रिजा करणार? हेंड्रिकचे कालचे एक्सप्रेशन बघा तुम्ही बोल्ड झाल्यावरचे. अरे, अरे तो तर बॉल ऑफ द टुर्नामेंट होता मी म्हणेन. म्हणजे इव्हन तो म्हणत असेल रिजा हेंड्रिक्स म्हणजे तसं एक्सप्रेशनच सांगत होतं, की "यार कसं खेळणार बाबा मी हे?" एक तर ऑलरेडी 10च्या एव्हरेजने टुर्नामेंट खेळतोय मी. टुर्नामेंट चालल्या. मी काय विराट आ कोहली थोडीच आहे. मी काय आता एनिवे फायनल म्हणजे आता इमोशन्स भरून आहेत म्हणून आम्ही सेकंड इनिंगचं बोलतोय. बट वी विल फर्स्ट गो टू द फर्स्ट इनिंग. म्हणजे टॉसमध्ये काय झालं? टॉसमध्ये काय जे झालं? आणि आम्ही आय थिंक आधीच्या व्हिडिओतच म्हटलंय, जर साऊथ आफ्रिकेचा चेस असेल, दे विल चोक. आपण डेव्हिड. 150 जरी केल्या. हां, नो डाउट आपली बॉलिंग भारी होती. म्हणजे ती चोक करत म्हणून आपण जिंकलो असं म्हणता येणार नाही. असं म्हणता येणार नाही. अजिबात म्हणता येणार नाही. ब्रिलियंट, ब्रिलियंट पेस बॉलिंग ऑन द डिस्प्ले. आतापर्यंतची जी भारताच्या इतिहासातली ही म्हणजे हा वर्ल्ड कपच मला वाटतं बॉलर्सने जिंकवला भारताला. पाकिस्तान सोबतची बॉलिंग असू दे बरोबर. किंवा हे असू दे. इंग्लंड सोबतचा ऑल आउट असू इंग्लंड दे, हां, ऑस्ट्रेलिया सोबतचं मॅच असू दे. मॅच असू दे. सो धिस टाईम म्हणजे पण जी नाही, नाही. विराट. तू नुसतं बॉलरला म्हणू नकोस. पिच हं, कंडिशन रीड करून जेव्हा आपण बॅटिंग केली आहे, रोहितनं हं. माइंडसेटच असा ठेवलेला, की बाबा आपल्याला हे टार्गेट आहे. मला काही 50 आणि 100 नको आहेत तुमच्या. तुम्ही 20 करा, 30 करा. मला एवढे टार्गेट द्या माझ्या बॉलर्सला. हेच सेम आपल्या वर्ल्ड कप फायनलला जर एक 30-40 रन असते ना आशिष, अप्रोच बरोबर होता द्रविडचा रोहितचा, की जडेजाला अप द ऑर्डर पाठवणं, सूर्याला लवकर नंतर पाठवणं फिनिशिंगला. पण आता के-एल राहुलला मी ब्लेम करत नाही. तुम्ही म्हणाले, "अरे असं का पण के-एल राहुलनं ज्या 100 बॉल 50 काय केलते ना, ते त्याचे जर 20 बॉल त्यानं थोडं प्रेशर ही करून 20 किंवा तो जर 50 वर टिकला असता ना, तर डेफिनेटली त्याचा स्ट्राईक रेट वाढवला असता. म्हणजे वाढवला असता. इट्स नॅचरल. सो आता तो पास्ट आहे, बट कालच्या गेम बद्दल तसंच आहे. काल जर विराट जर एक लवकर म्हणजे घाई केला असता, की रन येत नाहीत म्हणून काहीतरी आडव्या-तिडव्या शॉट घेऊन आउट झाला असता. तर नवीन आलेल्या बॅट्समनला रन करणं अवघड झालं असतं. म्हणजे बरोबर. शेवटात त्यानं थोडा थोडा तो 95-96 मीटरचा सिक्स वगैरे मारला. अँड दुबे आहे भाई. आय थिंक लास्ट व्हिडिओत पण मी शुभम बोललोय, की त्याच्या जे हां, ठीक आहे तो चालत नाही, पण फायनल मॅचला त्याच्या एक 20-25 रनांना
आपल्याला एक अपर हँड देऊन जातील. अँड वी हॅव सीन दॅट. मला असं वाटत होतं आशिष काल, जेव्हा दुबे पहिले 5-6 बॉल खेळला ना, की यार हे चूक झाली काय, हार्दिकला पाठवायला पाहिजे होतं वर. कारण हार्दिक खेळला असता चांगला. आणि एनिवे शेवटच्या 7-8 ओव्हर होत्या. पण भाई दुबे खरंच चांगला खेळला. आता तू जर टॉस बसनं बोलायचं म्हणलं, म्हणजे खरंच इफ इट इज मेंट टू बी ना, इट विल हॅपन. इट काल विल आपण हॅपन. टॉस जिंकलो, रोहितला पाहिजे तशी बॅटिंग भेटली, फ्लॅट ट्रॅक होता आणि भाई सुरुवात तर भाई गोल्डन झाली. 3-4 विराट कोहलीचे एक्सप्रेशन पहिल्या ओव्हर मधलं तुम्ही बघितलं नाही. त्याचं एक्सप्रेशन असं होतं, की यार मी 10च्या एव्हरेजनं चाललोय आणि पुढचा बॉलर मला स्लॉटमध्ये बॅटवर बॉल बॉल करतो. द्यायला लागलाय भाई ओव्हर पिच, स्लॉटमध्ये. स्लॉटमध्ये. अजून काय पाहिजे मला? नंतर सेकंड ओव्हरमध्ये रोहितचं मी म्हणेन शॉर्ट सिलेक्शन चुकलं. त्याला गॅप बरोबर होता. त्याचा मिड विकेटला कोण फिल्डर नव्हता स्वीप मारून. पण काय म्हणायचं, महाराजनं बरोबर लेंथ ऍडजस्ट केली रे पहिले 2. लेंथ ऍडजस्ट आणि वन डे यार. वन डे इज फाईन. म्हणजे हे हां, म्हणजे आणि मागच्या रोहितचा एक इव्हन आपण मागल्या मॅचमध्ये पण बोललेलो, की रोहित आणि विराट फेल जरी गेले, तरी इट्स ओके ऑन द डे. पण बाकीच्यांनी केलं मला पाहिजे. वाईट काय वाटलं तर पंतचं. काय शॉट होतं त्याचं मला कळलंच नाही. म्हणजे काय भाई, सेम लेंथला बॉल टाकतोय आणि आणि गरजच नव्हती रे. काय शॉट, पुअर शॉट सिलेक्शन. यार आम्ही एवढं अपेक्षा सेमी फायनल प्रेडिक्शन प्लेअर टू वॉच आउट फॉर रिषभ पंत. भाई यानं नुसतं ट्रोलिंगला आता काय आता बोलू. ह्याने नाही, हार्दिकचं आता स्थान यानं नाही. घेतलंय. लूक, तो आउट झालता, सूर्य आउट झालता आणि समज जर बापू चालला नसता, म्हणजे जे एडन मार्क्रमला अक्षरनं 1-2 सिक्स मारले वाटतं. नाही, 1 सिक्स मारला. एक 6 मारला. त्यामुळं एडन मार्क्रम बॉलिंग करू शकला नाही. पण एडन मार्क्रमनं समज जर 1-2-3 ओव्हर टाकले असते, हा खेळ खेळता आला नसतं, तर आपल्याला अवघड झालं असतं. मार्करनं टाकले रे ओव्हर. एक ओव्हर 6 रन दिली आणि 2 दुसऱ्या टाकल्या. ओव्हरमध्ये मला वाटतं 6 टाकला. 2 ओव्हर टाकले त्यानं एडन मार्क्रमनं. पण हॅट्स ऑफ टू मार्करम ऑल्सो हां. म्हणजे कॅप्टन्सी बघ की चेंज काल. त्यानं पहिली ओव्हर अँसनला दिली, त्याला टप्पा सापडत नव्हता. दुसरी ओव्हर त्याने लगेच भाई स्पिनर आणला. कारण त्याला माहित होतं पेसर आणला, की हे दोघं भाई दे विल अटॅक गेट करणार. 60 ऑड रन्स इन पॉवर प्ले. लगेच त्यानं आणि स्वतः बी पॉवर प्लेमध्ये मला वाटतं ओव्हर टाकली त्यानं. त्यानं जरा सूर्याची विकेट पकडली. अनरिटला ह्याला सॉरी काय नॉर्कियाला ना लेट ठेवून चुकला त्यानं. म्हणजे एक ओव्हर मला वाटतं लेट केली त्यानं. स्वतः आधी त्यानं घेतली जर ना विराटच्या अगेन्स्ट आधी आणला असता ना, आणि शॉर्ट बॉल ट्राय केला असता मे बी विकेट मिळाली असती. मिळाली जसं असती. हेझलवूडनं आउट केलतं. पण अक्षर पटेलची बॅटिंग भाई काय प्रमोशन, काय डिसिजन, अक्षर खतरनाक. यार म्हणजे म्हणजे क्वालिटीज आहे. क्वालिटी म्हणजे 2007चा वर्ल्ड कप आठवूया मला एक माणूस आठवतो फक्त, युवराज सिंग, आर.पी. सिंग. सॉरी 2 नाही, असे 4-5 माणसं आठवलं पाहिजे. इरफान पठाण आठवला पाहिजे. रॉबिन उत्तप आठवला पाहिजे. रॉबिन उत्तप पाठवायला पाहिजे. सो सॉरी जीजी भाई आहेत फायनलला. पण ह्या वर्ल्ड कप मध्ये बुमरा नंतर कोण असं जर तू म्हणशील तर रोहितच्या पण वर मी अक्षर पटेलला रेट करेन. म्हणजे हो. रोहित तर आहेच ह्या वर्ल्ड कप मध्ये चाललाय, पण बुमरा नंतर अक्षर पटेल, मग रोहित मग रोहित. परफॉर्मन्सच्या बाबतीत. आणि बघ ना तू अक्षरच्या स्टेजला आलता. इतकी मॅच्युअर इनिंग खेळली ना त्यानं, इतकी मॅच्युअर. आणि आय थिंक थोडा त्यानंतर संतुष्ट झाला. ती जी रनआउट होतं भाई तो डिकॉकला बघून पळायला लागलाय. अरे काय आहे? म्हणजे हा आणि तुला माहितीये का मला जेव्हा अक्षर आला ना, तेव्हा असं राहून वाटत होतं, की यार ह्या दोघातला एक रनआउटच होणार. कारण कसं असते जेव्हा 2 प्लेयर सारखे खेळत नसतात ना, जेव्हा पार्टनरशिप होत नाही इंटरनॅशनल लेव्हलला, त्यावेळेस एवढं कम्युनिकेशन नसते. आणि हे पाकिस्तान विरुद्ध झालतं पण आपलं पण 2022 ला. त्यानं मी अजून केला असेल हा कसा थ्रो टाकेल म्हणजे. हां, अरे तो बघून असं बघतोय आणि मग ही कशाला टाकते एवढ्या लांबनं? भाई डिकॉकचा थ्रो आय-पी-एलमध्ये बघितलेत आपण, टेस्टमध्ये बघितलेत. चांगला विकेट कीपर आहे. चांगलं काल थोडं स्ट्राईक ना विराटनं ना थोडं दुबईला थोडी जास्त द्यायला पाहिजे होती असं वाटतं मला बरोबर. राऊंड. नाही, म्हणजे दुबेला नाही. इंडिया मला हारला असता ना हं, तर एक 20 रन शॉर्ट होतो आपण. 15 ते 20 20 नाही, वी कुड हॅव 10 ते 15 रन. जे विराटनं सिंगल्स काढले ना, कधीपासून ज्यावेळेसपासून तिसरी विकेट 15. सूर्याची पडली. 4थ्या त्याच्या ओव्हरमध्ये विराटचा 4 आलता हं, लास्टचा. हं, त्यानंतर डायरेक्ट त्याचा 4 मला वाटते 14 नंतर आला वाटतं 14-15 हं, ओव्हरमध्ये. हं. सो तेवढा जो गॅप होता ना त्यानं, मे बी एक 2-3 शॉट त्यानं ट्राय करायला पाहिजे होते आणि काय होतं एक हां. मला असं वाटतं 20 रन शॉर्ट होतो आपण. एक 190 185 फार स्कोर आणि होता. रोहित जर असता तर आपण 200 बी क्रॉस केलं असतं. केल्या असत्या. केल्या असत्या. 100% केल्या असत्या. 100% केल्या असत्या. अरे रोहितची विकेट पडली, पंचची पडली, सूर्याची पडल्यावर क्लासन किती खुश झालता बघितलं का? कारण त्यांच्या प्लॅन अकॉर्डिंग झालं. स्लोवर लेन्थ सूर्या शॉर्ट डिलिव्हरी ठेवली. नाही, मी सूर्यानं सूर्याला ब्लेम करणार नाही कालच्या विकेटला. हं. सेम शॉट तो मारतो पण.
जे आपण वर्ल्ड कप फायनल मध्ये बघत होतो ऑस्ट्रेलिया त्याला करत होते, पण त्याला हिटच होत नव्हता. ऍटलीस्ट काल हिट तरी झाला आणि ते ठीक आहे फिल्डरच्या आतमध्ये गेला. पण जर वाऱ्याच्या दिशेने असता तो बॉल तर सिक्स बी गेला असता. हा, तिथे विंडचा एक इफेक्ट होता ना, म्हणजे ते सेकंड इनिंगच्या बद्दल बोलतो मी नंतर, मिलर बद्दल. विंड इफेक्ट पण होतात. आय थिंक 30 किलोमीटर पर आवर हे होता विंड काल. हो, काल पिच रिपोर्ट मध्ये. पण शेवटच्या 4 ओव्हरमध्ये विराटनं ऍक्सेलरेट पण केलं 5 त्यामुळं ठीक आहे. त्याची इनिंग ऍक्च्युली म्हणजे जर हारलो असतो तर मे बी विलन झाला असता. लय क्रिटिसाइज झाला असता ना, हारला असता तर. पण लय जणांनी मॅच बघितली नसेल, म्हणजे क्रिकेटिंग सेन्स नसेल. ती इनिंग लय हम्म. महत्वाची होती. जर तुम्ही विचार करा, कोहली जर आउट झाला असता, तर पुढे काय झालं असतं? तुम्ही जडेजाला जर बॅट्समन कन्सिडर करत असाल, तर मग शेवटचे 2 बॉल बघा. शेवटचे 2 बॉल बघा आणि अख्खी टुर्नामेंट बी बघा. Coming back to the second inning, the start, bro. Jasprit Bumrah is काय म्हणू शकतो? What a point. Who was the काय म्हणू शकतो? Talent hunt from who was the guy leading the talent hunt from Mumbai Indians at the time of 2013? त्याला काय सल्यूट नाही, दिला पाहिजे. सॅल्यूट दिला पाहिजे. कोणी असं प्रेडिक्ट केलं नसेल रे त्याची ऍक्शन बघून, यायला हे काय आणि शो इंडियाला कॅरी 2015-16 ला करेल. 15-16 मध्ये मी पण म्हणलेलं, 16 मध्ये जेव्हा त्याची ऑस्ट्रेलिया दौऱ्यावर सिलेक्शन झालं टेस्ट मध्ये, दॅट ही इज नॉट अ टेस्ट बॉलर. तो बॉलर कधी टेस्ट लेंथ पिकच करणार नाही. पण कालचा पिच मॅप बघा तुम्ही, जे 4 ओव्हर त्याने टाकले, आउट ऑफ वर्ल्ड, तू अनप्लेबल. बुमराला एवढं बोलतोयस, पण बुमरा इज वेल काय म्हणायचं एक्सपिरियन्स नाव. तू हर्षदीपला कमी समजू नको. अरे मी त्याची जी 19 हर्षदीपला ओव्हर, बिफोर वर्ल्ड कप म्हणत होतो की हर्षदीपच्या जागी मे बी नटराजन किंवा संदीप शर्मा बेटर चॉईस राहिले असते, बेटर चॉईस. म्हणजे कन्सिडरिंग द करंट फॉर्म. पण इंटरनॅशनल इज इंटरनॅशनल गेम. त्याचा एक्सपिरियन्स आणि त्याने जी इम्प्रुव्हमेंट केली यार, काय ओव्हर टाकले ती क्रुशियल जंक्शनच्या ओव्हर टाकले त्यानं. काल 19व्या ओव्हरीला 4 रन 19 दिलेत ओव्हर फक्त त्यानं, 4 ती रन पण दिले त्याला, मिलर आणि मिलर स्ट्राईकवर असताना. स्ट्राईक वर असताना त्याला, आणि स्ट्राईक वर असताना. अरे अजून काय पाहिजे? म्हणजे तू किती करायचा अजून? प्रेशर ओव्हर बाहेर टाकली त्यानं. तेच आणि विचार डिलिव्हर कर. केली. हो, इधर ही तो जर काल हारला असता तर अवघड होता विषय. म्हणजे त्यानं जर काल चुकून त्याच्या फुल टॉस वगैरे पडला असता तर. यॉर्करचा फुल टॉस. यॉर्करचं एक सुद्धा एक्स्ट्रा डिलिव्हरी नाही, वाईड नाही, काय नाही, जे नॉर्मली तो टाकतो. परफेक्ट एक्झिक्युशन. दॅट वॉज आवर डे येस्टरडे. दॅट वॉज हार्ड यार, काय बोलणार. एव्हरीथिंग काय म्हणू शकतो आपण त्याला. 24 बॉल 26 मीटर डोक्याला साधला वगैरे म्हणलं. आताची ही जर ओव्हर गणली नाही, गेम नाही. मला 14व्या ओव्हर पर्यंत काय वाटलं नाही रे. जेव्हा आणि डिकॉकची विकेट पडली रोहितनं ना. घाई केलं नाही. 24 बॉल 26 असताना बुमराला दिली नाही बॉलिंग. हार्दिक नाही, नाही. पांड्याला बॉल 30 बॉल 30 असताना मला वाटतंय त्यानं ह्याला दिली, बुमराला हार्दिकला. दिली. हा, आधी एक ओव्हर. हां, 1 ओव्हर. हम्म, कारण रन रेट फार धुळा झाला. हम्म, मग तो 4 ओव्हर 26 वर आला. मग हम्म, आला हार्दिक आणि विकेटच काढली त्यानं ती. हम्म. कारण क्लासेनला माहित होतं पुढची ओव्हर पण बुमराचीच आहे. मे बी बुमराची 1-2च रनांनी निघणार, त्यामुळे प्रेशर नकोय शेवटच्या 2 ओव्हरमध्ये नाही अटॅक केला हार्दिकला. हार्दिकला. त्यांनी टार्गेटच ठेवलं हार्दिक. नाही, विषय काय झाला त्याच्या आधी, त्या 24 बॉलच्या आधी ऋषभ पंत खाली पडला आणि गुडघ्याला टेप लावली. मोमेंटम हां. अरे त्याच्या लय गोष्टी माहित नसते ती. कसं असतं माहिती आहे क्रिकेटमध्ये, इव्हन टेस्ट क्रिकेट म्हणा किंवा स्मॉल मोमेंट्स कशा असते ती. ज्यावेळेस मोमेंटम हायवर असते. अफगाणिस्तानची पण मॅच आठवा, जेव्हा जोनाथन ट्रॉट म्हणला की "अरे स्लो डाउन, पाऊस पडत होता तेव्हा." ती गुलबदीन नाही पडलंय. कसं होतं, एक मोमेंटम घेऊन झालेला असते बॅट्समन. इव्हन तुम्ही पण कधी गली क्रिकेटमध्ये खेळला असला आणि कसं काय असं काय झालं मध्ये स्टॉप ही ती. ते ऋषभ पण नेमकं पट्टी लावत बसले ही ती. भाई आणि सडनली तुमचा माइंड जास्त विचार करायला चालू करतो, किंवा बरोबर. एक हे लूज करतो की हा मी एवढ्या रन करायचं ठरवलं, आता सध्या काय सिच्युएशन आहे. मग एकच पॅनिक त्यामुळे चुका होते ती. चुका होतात. पॅनिक होतात किंवा चोक होतो आपण. डिसिजन आपल्याकडनं नीट घेतले जात नाहीत. काल ते थोडं एवढं काही त्याचं क्रेडिट द्यायचं नाही ऋषभला. तसा तो भरपूर खराब परफॉर्मन्स दिलाय त्याने नॉकआउट्समध्ये. जेवढं बॉलला आपकी अदालतमध्ये त्याच्या 1% बी केलं नाही असिस्ट त्याने. आणि काल रोहितच्या बी शिव्या खाल्ल्या त्याने. बॉल सोडतोय. खाल्ल्याच की मग खाल्ल्याच की शिवाय त्यानं. आणि पण यु भाई नो के-एल राहुलपेक्षा तरी मी म्हणेन तुला ठीक माहिती होता. आहे का, तो आउट झाला, मध्ये गेला. हां, कॅमेरा थोडं आपल्या ड्रेसिंग पर हां, फोकस हां, केला बघ, तेव्हा द्रविड हां. त्याच्या रूम मध्ये जात होता. हं. काय तर झालं असणार ड्रेसिंग मध्ये, काहीतरी त्याने हो, शिव्या हो, खाल्ल्या हो. नाहीत. अरे रोहितनं परत आल्यावर ना हम्म. गप्प बसलेला बरं का रोहित. कारण म्हणला ऑन इन द मॅच कसं बोलायचं. नंतर जी पुढच्या वेळेस कॅमेरा गेला ना, रोहितने त्याला एवढं बोलत होतं, ते असं म्हणते म्हणजे "हां, मी असंच आहे." अरे तुझ्या विकेटवर प्राईस ठेव ना भाई. पुढच्याला माहिती आहे का किती हे आहे. इम्पॉर्टन्स आहे. सूर्यानं मागच्या 6 मॅचमध्ये आफ्रिकेच्या विरुद्ध 5 हाफ सेंचुरी मारल्यात आणि 1 सेंचुरी. भाई त्याची विकेट गेल्यावर काय
सेलिब्रेट केलं रबाडानं. रबाडा हा असा बॉलर नाही की तो लय फारसा पळत जातो पळत जातो. ह्याच्यासारखा, इम्रान ताईसारखा. काय सेलिब्रेट केलं? क्युडिकीची कमिंग विकेट. टू क्युडिकीची विकेट पडल्यावर मला तर वाटलेलं की इंडिया आर वेल इंटू द गेम. फक्त पेसरला मला अपेक्षित होतं की ओव्हर देणं. कारण मला भाई तो खरा काय हिट कॉन्फिडन्स आला करत. ट्रिस्टन स्टब्स आउट झाल्यावर. स्टब्स आउट आणि झाल्यावर झाला रे. स्टब्सनं बोनस दिली विकेट. बोनस दिली, गिफ्ट दिली. बोनस दिली. आपल्याला गिफ्ट दिली विकेट स्टब्सनं. त्यानं तो शॉट खेळायची गरजच नव्हती. गरजच नव्हती. काहीच गरज नव्हती. त्यानं कुलदीपला निगेट केलं, त्यानं अक्षरला मागची ओव्हर चांगली खेळलेली. काय शॉट खेळला काय माहिती त्यानं. आणि मे बी तो ओव्हरथिंक करतात लय. बुमराला खेळलेला होता क्युडिकी है ना स्टब्स. तो स्टब्स जर असताना थोडं सिच्युएशन अवघड असते आपली. अवघड असते बाई आपली. नाही नाही ती बुमरा येस्तवर जर तो असता तर बाई ती नाही काय नाही तिथंच मॅच निगोशिएट केलं हरल्या. असतं. बुमराला निगोशिएट केलं असतं. जसं चांगलं केलं असतं. बाउंड्री हा पडली असती म्हणजे. किंवा सिंगल ऍटलीस्ट बुमराच्या तुम्ही 6 बॉलला 8 रन काढता म्हणजे तुम्ही निगोशिएट करता बुमराला एवढंच म्हणायचं. क्युडिकीची विकेट पडल्यावर आशिष पेसरला बॉलिंग देणं अपेक्षित होतं. म्हणजे तुझ्याकडे दुबेचा ऑप्शन आहे किंवा हार्दिकची एक ओव्हर काल एक्स्ट्रा आहे. 3च ओव्हर टाकलेल्या त्यानं. सो हार्दिकला देऊ शकला असता रे. 4 ओव्हर 50 रन मारलेत कुलदीपला. अक्षरला 4 ओव्हर ऑलमोस्ट 48 आणि 49 मारले. यु नो जर क्लासन आउट झाला तर डेव्हिड मिलर स्ट्रगल्स अगेन्स्ट स्पिनर्स. यू नो दॅट. यू नो दॅट. का का म्हणजे थोडं म्हणजे आता हा जिंकलोय तर ते त्याचा कोण विचार करणार नाही. पण कोण भाई विचार ते लय करणार नाही त्याचा नाही. माहित मी तर जिथं डोक्यात डोक्याला हात आता. घाल. हा मग तुला म्हणलं बी भाई मेसेजवर. अरे भाई का स्पिन? तू हार्दिकला ओव्हर दिली असती तर 10 रन गेले असते. 1 6 पडला असता कारण वारं ठीक आहे. चाललेलं. ठीक ठीक आहे. आहे. पण 24 रन. अरे भाई 6 ओव्हर 54 वरनं 30 बॉल 30 वर आलं की क्वेश्चन. क्वालिटी आपण शेवटच्या 5 ओव्हर ना ऍब्सोल्यूट सिनेमा. गोल्ड गोल्ड पिच. नाही नाही आणि फायनल बी ऍब्सोल्यूट सिनेमा. आणि ज्या पद्धतीने अक्षरला रन पडत होते कुलदीप रन राहुल द्रविड काहीतरी नोट डाऊन करत होता. मी म्हटलं भाई आता तू काय नोट डाऊन करायला लागलाय. पण दॅट स्पीक्स प्रोफेशनलिझम. म्हणजे इवन ही नोज दिस वॉज हिज लास्ट गेम. ही वॉज स्टील नोटिंग इट डाऊन. व्हॉट शुड ही 19.5 टॉक. पर्यंत त्याने नोट डाऊन करत होता. ज्यावेळेस तो विकेट पडला ना रबाडाचा एक बॉल न वर आले क्वेश्चन त्यावेळेस वॉइस क्लोज केली आणि डायरेक्ट इंदिरानगर का गुंडा. यार द्रविडच्या कालच्या इमोशन बघून आहे ना भारी वाटलं रे त्यासाठी. कारण त्याने कधी असं चुकीचं कधी वागलं नाही रे. बाकीचे जण लय असे काय म्हणायचं मनमोजी होते प्लेयर. मी जी नावं घेतली आधी. मनमोजी, गॉडली गांगुली. फिगर्स, गॉडली हा फिगर किंवा पॉलिटिक्स वॉज बिहाइंड देम. म्हणजे आता ओपनली आपण सांगू शकतो सध्या आपल्या चॅनलवर. दालमेवा वॉज बिहाइंड गांगुली, शरद पवारजी वॉज बिहाइंड सचिन तेंडुलकर, हु वॉज बिहाइंड राहुल द्रविड. आणि त्याला कॅप्टन्सी पण तशीच मिळालेली रे 2007 ची की बाई घे बाई तू. म्हणजे हारलं तर हारलं आता काय करणार. त्यावेळेस टीम पार इतकी ट्रान्झिशन मधनं गेली त्या ग्रेग चॅपेलच्या ह्याच्यामुळे की टीम वाटत नव्हती. एवढे भारी प्लेयर असून सुद्धा 2007 ला. And that team deserved a trophy. That team. डिझर्व्ड ट्रॉफी भाई. लिजंडरी टीम होती ती 2007 ची. म्हणजे आतापर्यंतची एवढी स्ट्रॉंगेस्ट होती ऑन द पेपर. काय म्हणायचं आशिष. आणि ती पण कॅरिबियन मध्ये जिथं स्लोइश पिच येतं तिथं बॉलिंग मला वाटते कोण कोण होतं. प्रवीण कुमार नसेल त्या वर्ल्ड कपला मे बी. झहीर होता. झहीर होता. नेहरा बी होता. नेहरा आय थिंक 7. हा नेहरा होता की 7. हा, आगरकर होता आय थिंक. आगरकर होता. पण नाही जिंकू शकला आता. म्हणून तर द्रविडसाठी त्याची जी रिएक्शन होती ना जी इंडिया वर्सेस दॅट पाकिस्तानच्या पण वॉज मॅच अल्टिमेट. नंतर हा म्हणजे तीच सेम रिएक्शन आणि सेम रोहितची बी रिएक्शन. जमिनीवर पडला आणि नुसतं हे केलं ना हातानं. भाई म्हणजे का स्पोर्ट्स फॉलो करतो ना. कसं आहे शेवटी स्पोर्ट्सला 2 साइड येतं. हारलो तर तुम्हाला ते कोप अप पण करता आलं पाहिजे. पण हा ती झाली स्पोर्ट्समनशिप. म्हणजे स्पोर्ट्समॅनशिप तुम्ही कसं कॅरी करता स्वतःला एवढं कसं कॅरी हारून करत. पण जिंकून पण. आणि आपण क्रिटिकल बी होतो रोहितच्या कॅप्टन्सी बद्दल. वर्ल्ड कप फायनल मध्ये म्हणा किंवा मागची 2023 ला सेमीफायनल म्हणा 22 ची इंडिया वर्सेस इंग्लंडची. इंग्लंडचे. थोडं शेल मध्ये गेलता रे मागच्या 2 फायनल्सला किंवा WTC म्हणा. पण शेवटच्या 5 ओव्हर आहे ना त्यानं जरी त्या 26 रन मारले 24 रन मारलेले अक्षरला क्लासेननं. शेवटच्या 5 ओव्हर एवढा कामनेस दाखवला रोहितनं. एवढा कामनेस. बॉलिंग चेंजेस म्हणा फिल्डिंग प्लेसमेंट्स म्हणा हा फिल्डिंग. टॉप नॉच. म्हणजे झेडेजा थोडा काल मला स्लो वाटत होता. 1-2 डबल्सच्या हे गेल्या हो त्याच्यावर. अरे इझी डबल्स देताय तुम्ही त्यांना. रोहितने शिव्या टाकल्या खालनं. अरे ये ना म्हणला बॉलवर. तर लॉंग ऑनला बघ की सूर्यकुमार यादव होता काल. जडेजा चांगली फिल्डिंग करत होता. सगळ्या ह्याच्यात आपण विसरलोच भाई. सूर्यकुमारनं कॅच नाही घेतला कप हातात घेऊन आला.
हां, ते आहे. नाही, सूर्याचं काय म्हणायचं, मी आधी पण म्हणलेलं की त्याची लिगसी ह्या वर्ल्ड कप नॉकआउट्स मध्ये कसा खेळतोय, कारण फायनलला लय खराब खेळलेला रे तो अहमदाबादमध्ये. सो ह्या वर्ल्ड कपला त्याचा रिडेम्पशन टाइम होता. काल त्यानं बॅटिंग केली नाही, पण भाई तो कॅच होता ना, ते 50 रन एवढा कॅच होता भाई. 50 रन एवढा कॅच होता. त्या प्रेशर मध्ये तुम्ही जर क्रिकेट खेळत असाल, कुठलाही स्पोर्ट्स खेळत असाल, क्रुशियल मोमेंट्सला परफॉर्म करणं हे लय कमी प्लेयर करतात. मला त्यामुळं ह्यावेळी 2015चा वर्ल्ड कप आठवतोय. जिथं साऊथ आफ्रिका वर्सेस न्यूझीलंड होता आणि साऊथ आफ्रिकेनं कॅचेस सोडलेल्या ग्रँड एलिटच्या. म्हणजे रनआउट सोडलेला. जीपी डिमिनीने कॅच सोडला, डिव्हिलियर्सने कॅच सोडला, फाफने कॅच सोडला. हो, मिस्टेक्स आर बाउंड टू हॅपन इन दिस पण क्रुशियल कालची ती सेकंड. मिस्टेक झाली असती अशीच तर 6 बॉल 16 वरनं 5 बॉल 10 वर आला असता स्कोर. आणि विंड वॉज विथ द स्विंग ऑफ डेव्हिड मिलर. हो, बंद डेव्हिड होताना मिलर. बॉल ऑफसाईडला ठेवला हार्दिकनं. काय अंडर प्रेशर कॅच घेतला तो बाई. पण तरी पण जरी तुला बाई ती कॅच घेतला तरी 5 बॉल टाकायच्यात तुला. असं नाही की मॅच जिंकली. हार्दिकनं काय कंपोजर ठेवलेलं यार काल. हार्दिकनं बॉलिंग चांगली केली आणि 15 नखरे जास्त करत होता. पण नकरे जास्त. नाही पण पंत थोडा नाही. पीआर मटेरियल आहे असं वाटायला लागले आता मला. मला पंत थोडा येऊन विश्वास कमी व्हायला लागलाय पंतवरचा. म्हणजे मला नाही वाटत रोहित त्याचं काय करत असेल, पण जाऊन सांगत तरी होता पंत. काय काय इन्साइट देत होता. विराट बाउंड्रीला थांबलाय, बुमराह थांबलाय आणि तो जाऊन सांगायला लागला एक गोष्ट त्याला. हो. बट त्याच्या काही गोष्टी ऐकून फरक पडला असेल तर चांगलीच गोष्ट आहे. दॅट वी डोंट नो की त्यानं सांगितलं का मोरल ऑफसाईड सपोर्ट तर होता. मोरल सपोर्ट होता. के.एल. राहुल सारखं असं तोंड वाकडं करून बसलं नसतं मागे. हा, चर्पिंग चालूच होतं त्याचं. के.एल. राहुल आणि श्रेयस अय्यर सध्या स्वतःला खोसत असतील शिवम, दोघं पण. हिरो बनण्याचा चान्स होता, हिरो. आणि अजून एक गोष्ट मला बोलायची आहे की आय डोंट नो कोण रिमेंबर करेल की नाही, बट निवड समितीचा अध्यक्ष आगरकर आहे. वी शुड अपलोड हिम. अपलोडिंग. फक्त एक सिलेक्शन घडलं म्हणता येणार नाही, रिंकू किंवा दुबे. बट अदर दॅन दॅट त्यानं लय ब्रेव कॉल घेतले. राहुलला बाहेर ठेवलं, अय्यरला बाहेर ठेवलं, संजू सॅमसन त्यानं एवढ्या पिका होत असताना संघात घेतलं. ईशान किंवा किशनला बाहेर टाकलं. सिराजला बॅक केलं त्यानं. 2 आयपीएल मध्ये परफॉर्म केलं नाही. बरोबर. सो म्हणजे 2007ला श्रीकांतचं वगैरे कृष्णमाचारी श्रीकांतचं कौतुक झालं. बरोबर. ते याचं पण व्हायला पाहिजे. आणि लिजंड्स ऑफ द गेम होते रे हे. द्रविड म्हणा, आगरकर म्हणा. आगरकर. आणि आगरकरला आपण सोनीच्या पॅनेलवर बघायचो कॉमेंट्री मध्ये. जे एकदम तो ग्रेट बोलायचा, इन्साइट अनालिस्ट, द्यायचा. ग्रेट हम्म, इन्साइट द्यायचा. ते हम्म. त्यानं सिलेक्शन मध्ये पण आणलं. त्यामुळे आणलं. चांगलं वाटलं. मस्त वाटलं. म्हणजे काय म्हणू शकतो आपण, हेच असतं रे, स्मॉल स्मॉल एफर्ट दिसत नाहीत. इव्हन तो रघु रघु. रघु रघु जो आहे ना, म्हणजे आता मी शुभम बघितलोय. आम्ही 2-3 मॅचेसला आम्ही आधी गेलो. तर रघु आणि श्रीलंकेचा एक थ्रो डाऊन पर्सन आहे, लेफ्ट डाव्या हातानं टाकतो, काहीतरी किदंबी नाव आहे त्याचं. हे दोघं सगळ्यात आधी येऊन स्टंप लावतात मैदानावर. हो. स्टंप लावतात, एक जण इकडे स्टंप लावतो, एक जण तिकडे स्टंप लावतो. आणि त्यांचं थ्रो डाऊन चालू होतं. भारतीय बॅट्समनला किंवा जे बॉलर आहेत त्यांच्यासाठी ते कॅच करतात. एकदम मायन्यूट एफर्ट असतात ह्यांचे, पण ते लय इम्पॉर्टंट असतात. सपोर्ट स्टाफचे. सपोर्ट स्टाफ आहे, आपले फिल्डिंग कोच आहे. कोचिंगचं तू बोलता, मी काल सचिनची ट्विट बघितली ना, त्यावेळेस मला कळालं की पारस म्हांबरे, विक्रम राठोड हे 96च्या बॅचचे आहेत, डेब्यू हम्म, केलेले. सेम हम्म, मॅचला केलं द्रविड बरोबर. हम्म. त्यावेळेस माझ्या लक्षात आलं की द्रविडनं म्हणजे मे बी दे वेर क्लोज टू हिम. आणि वाटतं जेव्हा तू कोच होतो, आता समजा मला दिलं, करणार ना भाई, मी तुला करणार, माझ्या दुसऱ्या रवी मित्राला शास्त्रीनं करणार. तेच केलं ना. भरत अरुणला का आणलं रवी शास्त्रीने? बरोबर. ही नोज दॅट गाय. आणि मला वाटतं सध्याची बॉलिंग पारस मांबरेचं असेल, म्हणजे इव्हन शमीने पण ते दाखवलेलं ना, दिस इज हा, बिकॉज ऑफ यू म्हणून. पण भरत अरुणचे पण एफर्ट खरे आहेत. एफर्ट्स भरत अरुणचे आहेत, जे भरत केकेआरच्या अरुणचे बॉलिंग मध्ये पण तुम्हाला बघायला भेटले असतील. दिसले की जे रुकी बॉलर आहेत, तो वैभव अरोरा, तो हर्षित राणा. हर्षित राणा, कोण आहे ती? कोण आहे ती स्टार्क स्टार्क पेक्षा चांगली बॉलिंग आहे. आंद्रे रसेल काय बॉलिंग करत होता केकेआर कडनं. सो लय आमचे सगळे मायन्यूट हे प्रेडिक्शन असतं तर. रॉंग झाले, म्हणजे इंडियाच्या बाबतीतले. हा, आम्ही त्याला लय हे आनंद वाटते. ते काय ते डोक्यानं केलते, मनानं इंडियाच वाटत होतं. हा उगाच आम्ही एवढ्या चर्चा घेतल्या नाही ती इथे आ- येऊन आ- क्रिकेटचं बोलायला आम्ही कुणाला हौस आहे. म्हणजे आता ही गोष्ट खरी आहे की काय माहिती, जेवढं जास्त होप लावून बसतो ना आपण तिथंच घडतो वाटतंय. 2013ला आम्हाला आठवतंय, आम्ही चॅम्पियन्स ट्रॉफी होती. आय थिंक नाईटला गेम स्ट्रेच झालेला, T20चा गेम झालेला. हो. अँड समवेअर अराउंड 134 काहीतरी स्कोर, 134 120 120, 119, 120 वॉज विनिंग स्कोर. विनिंग स्कोर, आणि तिथून आपण जिंकलेली ट्रॉफी. 0 चान्सेस दिलेले भारताला आपण. सेम बटलर, त्यावेळेस बी सेम. स्टोक्स, ऑली नाही 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 मॉर्गन, नाही, रवी त्यावेळेस बी हीच बोपारा. सिच्युएशन होती अशी. हम्म. इयान मॉर्गन, रवी बोपारा स्ट्रायकर होते. 24 बॉल 30 रन करायच्या होत्या काहीतरी.
हम्म. आणि त्यावेळेस सगळ्यात तिथून मार मॅच खाल्लेल्या हरले बॉलरला ओव्हर दिलेली धोनीनं. धोनीनं. हम्म. मी तर डोक्यालाच हात लावला इशांत शर्माला ओव्हर दिल्यावर. पण त्याला फक्त एकच सांगितलेलं की तू भाई बाउन्सर टाक बाउन्सर टाक. काय बी दोघाला बी. होईल. 6 जाऊ दे, काय होऊ दे, काय बी होऊ दे. मॉर्गनला स्लोवर टाक आणि ह्याला बाउन्सर टाक. बोई दोघं बी आवडले. मॅच चेंजिंग ओव्हर आणि होती ती. काय ती म्हणजे टीम तुम्ही बघा, ॲलिस्टर कुक, रवी बोपारा, जो रूट, जॉस जोनाथन बटलर, ट्रॉट. स्टोक्स, जोनाथन ट्रॉट, हे प्लेयर हरले इंडियाच्या अगेन्स्ट 120 स्कोर करला आणि ते पण त्यांच्या कार्डिफला, त्यांच्या होम ग्राउंडवर. सो काल इफ इट्स मेंट टू बी, इट विल बी. जर विराट एवढ्या पीकच्या करिअरचा प्लेयर म्हणत हम्म. असेल, इफ इट इज मेंट टू बी, इट इज मेंट टू बी. आपण तर काय नाही भाई. काल जो म्हणतो की भाई 10 वर्षापूर्वी मी काय पूजा पाठवाला दिसतोय का? तो आता देवाचं नाव घेऊन म्हणतोय की नाही जे असेल गॉड्स ते प्लॅन. असेल. गॉड्स म्हणजे प्लॅन. रिंकू सिंग नाही का आपला गॉड्स प्लॅन बेबी. डगआउट मधनं म्हणते सेमीफायनलला तेव्हा पण कोहली आणला गॉड्स प्लॅन. शेवटी आहे रे, म्हणजे एक स्पिरिच्युअलिझम येतं तुझ्यामध्ये. एक सर्टन सक्सेस लेवल गाठल्यावर कामनेस मे बी आल्यानंतर असेल. तुला. कामनेस आल्यानंतर. आणि होप हे आय हे काय म्हणू शकतो आपण, आम्ही तर आता म्हणजे एवढे हार्टब्रेक सहन केलेत ना 2014 असू द्या, म्हणजे 2014चं तर यू कांट इग्नोर. आम्ही लिटरली जो बांगलादेश मधला T20 वर्ल्ड कप झालेला, जो आपण रन्स जास्त बनवल्यात आणि त्या कारण एवढे आम्ही म्हणजे ऍट दॅट टाइम वी वर नॉट दॅट मच अडल्ट, सॉरी दॅट मच मॅच्युअर फॉर क्रिकेट. एवढं क्रिकेटिंग नॉलेज किंवा त्या व्ह्यूनं बघणं, मोस्टली इमोशन्स असायच्या. इमोशन्स असायच्या. पण हळूहळू 2015 असू दे, 16 असू दे, एक सेन्स आणि एक हे येऊन जातो की नाही हे असं आहे. एक पर्सन, एक ऍज ह्युमन बिंग वी कॅन मेक मिस्टेक्स. समटाइम्स इट्स नॉट युअर डे. हम्म. पण हे असे दिवस खूप झाले भारताचे. 2020 झालं, 19 19, झालं, टेस्ट 19, चॅम्पियनशिप 21, झाल्या, 22 टेस्ट चॅम्पियनशिप, एक 22-23च्या 22-23 हरमनप्रीतची ती सेमीफायनल फायनल झाली इंग्लंड सोबतची, सॉरी ऑस्ट्रेलिया सोबतची. भरपूर हेडब्रेक झाले रे. आणि So, आधी कसं व्हायचं, एकतर आपण एवढ्या सेमीफायनल फायनल पर्यंत जायचो नाही सारखं सारखं. हम्म. आता एवढ्या वेळ जात होतं की भाई त्या दिवशीच प्लेअरला काय होत होतं. मागच्या मॅच मध्ये आपण बोललो अनालिसिस मध्ये भाई की ऑन द डे भाई खेळली पाहिजे टीम. बाकी चोकर्स तुम्ही ऑफ द काय बी करा. चोकर्स ऑफ डिकेड होतं. डिकेड झालतो, डिकेड होतो आपण, ऑलमोस्ट डिकेड. ऑलमोस्ट डिकेड. पण जसं आपण बोललो की ही ट्रॉफी जिंकली ना, मला नाही वाटत आपल्याला कोण आता ऑन टॉप ऑफ चोकर्स द वर्ल्ड रे. एक जी जिंक्स होता ना तो ब्रेक झालाय. स्टील यू हॅव टू प्ले गुड क्रिकेट. असं नाही की तुम्हाला भाई गॉड्स प्लॅन म्हणून ट्रॉफ्या डायरेक्ट खिशात भेटलेली. नाही नाही नाही, यू कॅन सी फाईट बॅक फ्रॉम अदर टीम एज वेल. म्हणजे द हा. वे अफगाणिस्तान परफॉर्म, this young South African team, don't rate them low, because in the coming days we have World Cup in South Africa and Zimbabwe, झिम्बाब्वे and South ओडीआय Africa वर्ल्ड have कप. the fastest pitches in the world. अँड म्हणजे दे त्यांनी विल मेक मेंटेन द करून ठेवलं. फास्टेस्ट पिचेस भाई. हा, तुम्हाला नॉर्किया दिसणार, रबाडा रबाडा, दिसणार आणि मार्कोयन्स, नॅन्ड्रे बार्गर बी दिसणार. नांदेड. सो वी हॅव द टीम. आणि मला असं वाटतं की जी चॅम्पियन्स ट्रॉफी आहे नेक्स्ट इयर, आय थिंक बाय दॅट टाइम विराट विल बी 36 होईल का? नाही रे जास्त होईल. आताच 36-37 असेल मे बी. ओके, 38 होईल. 38 आय होईल. थिंक मी कॉन्फिडन्स न बोलू शकतो. गौतम गंभीर कोच होईल, पण चॅम्पियन्स ट्रॉफी पर्यंत रोहित आणि द्रविड कोहली खेळतील 100%. कोहली खेळतील. मला वाटतं की कोहली चॅम्पियन्स ट्रॉफीला पण हे होईल, रिटायर होईल. हा, ओडीआयचं हा, म्हणतोय. बट इट्स नाही 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 नाही, पाकिस्तान. चॅम्पियन्स ट्रॉफी जर जिंकलो आपण तर वर्ल्ड कप खेळेल का? तर दोघं बी वर्ल्ड कप खेळतील असं मला वाटतं. जर हारलो ना तर दोघं बी रिटायरमेंट घेणार. लेट्स नॉट टॉक अबाउट दॅट. बट भरपूर पार प्यायचे. दोघं लय क्लोज हर्टचे प्लेयर आहेत रे. म्हणजे अख्खी मागची 12 वर्ष आहे ना, त्यांनी क्रिकेट, इंडियन बघ ना, क्रिकेट आपण लिटरली कॅरी केलं रे. 2007 ला आपण 7वीत होतो शुभम. हो सो त्यावेळेस आय थिंक हे दोघंच उरलेत. हो. कारण बुमरा, म्हणजे जडेजा आहे जडेजा रे, पण. पण जडेजाचं काय असं फॅन्डम मी म्हणणार नाही रे. हम्म. लुक ॲट द फनी साइड आशिष नाव. स्क्रिप्ट रायटरचं काय म्हणायचं तुला? स्क्रिप्ट रायटर इज स्क्रिप्ट रायटर ओपी म्हणलेले ओपी मार्चमध्ये, ओपी मार्च का फेब्रुवारीमध्ये, की ओनली बार्बाडोस जयशा. में तुम्ही मला वर्ल्ड कपचं विचारताय, तर वाडवाळीस मध्ये रोहित झेंडा काढणार. आणि लिटरली बाई रोहित झेंडा काढत होता काल. ओनली ओनली बाई जयशा. ती ट्रॉफी दिल्यानंतर बारक्या पोरावानी नसते. ओनली जयशा. फक्त एवढं सांगतो मी, थोडं IPL कॉम्पिटेटिव्ह बनवा. हा, पिचेस म्हणजे होम टीमला वगैरे ऍडव्हान्टेज द्यायचं बंद करा. लेट ऍडव्हान्टेज बीसीसीआय मेक द्यायचं बंद करा. फॅन्सला ग्रँटेड करणं बंद करा. तुम्ही जी स्टेडियम लेट मध्ये मॅन लेट थोडं द बीसीसीआय मेक पिचेस फॉर ऑल IPL गेम्स. द्या कॉम्पिटेटिव्ह पिचेस. द्या कॉम्पिटेटिव्ह पिचेस.
दुसरी गोष्ट यार, आता ही थंबनेल मध्ये मी बघत असेल यार, ही प्रोबॅबिलिटी काय आहे यार? 96.62 तिथून 3.38 30 बॉल 30 असतानाची प्रोबॅबिलिटी. तिथून मॅच आणि जिंकलो यार आपण. ही सेम होती. लास्ट कुठली मॅच झाली ती? आपली पण क्लोज मॅच झाली बघ. पाकिस्तान विरुद्ध 2% पाकिस्तान विरुद्ध होती. 2% 2% होते. 2 का? बुमराच्या स्पेलमुळे आलो. And let me make a bold prediction here. हा इंजरी कन्सर्न आहे, बट प्लीज मेक जसप्रीत बुमराह द नेक्स्ट टेस्ट कॅप्टन. टेस्ट प्लीज कॅप्टन. प्लीज मेक हिम. ही इज द ओनली ऑप्शन आफ्टर रोहित. आणि जीजी भाई जर बोलत असतील ना फॉर्मॅट स्पेसिफिक पाहिजे, तर वर्कलोड बी चांगला मॅनेज होईल रे. बिईंग अ कॅप्टन इन 3 डिफरंट फॉर्मॅट्स. आधी ठीक होतं, एवढं क्रिकेट नव्हतं रे. आता भरपूर क्रिकेट आहे रे. इट्स टू मच फॉर हिम. आणि सोशल मीडिया त्यावेळेस नव्हतं. एवढं भाई आक्रोश व्हायचा नाही. म्हणजे ठीक आहे ती जाळपोळ आहे ते, पण सोशल मीडियावर एवढा हेट व्हायचा नाही. भाई त्या फनी साइड म्हणजे ते प्रफुल्ल बिल्लोर माहित असेल तुम्हाला, ते पनोती बाई शेवटी त्याने पनोतीचा टी शर्ट बनवला. हेट इज द न्यू लव्ह. एम्ब्रेस केलं रे त्यानं. काय ते आहे आता काय करणार म्हणला. अँड काय म्हणू शकतो आपण त्याला, म्हणजे आय थिंक ही जनरेशन आता आपणच आहे, आपणच म्हणता येणार ना मला. आता सध्या न्यूजपेपरचं एवढं फॅड नाही, बट आज मी जाणार सगळे न्यूजपेपर खरेदी करणार. का? कारण काय? कारण मला सगळे प्रत्येक लेख पोटायत. वाचायचे आहेत, मला प्रत्येक पोस्टर कट करायचे आहेत. सो वी आर फ्रॉम दॅट जनरेशन जी वह्या पुढारी भरलेल्या लोकमत, असायच्या ते द कात्र्यानं हिंदू, चिटकावलेली इंडियन असायची. एक्सप्रेस. आम्ही टाइम्स ऑफ इंडिया पेपर एवढा गचाळ असायचा, पण आजच्या दिवशी काय घ्यायचो? कारण त्यांचे पीक भारी असायचे जे बरोबर. न्यूजपेपर मध्ये आलेले आहेत. सो दीज आर द मेमरीज. आम्ही जे 2013 पासून हे करायला बघतोय ते आल्या नाहीत. मी प्रवास करत होतो काल, प्रवास करत मॅच बघत होतो. आय वॉज लिटरली इन टीयर्स व्हेन आय सॉ दॅट कॅच. म्हणजे कॅच होईपर्यंत मला असं म्हणजे हार्दिक पांड्या एवढा पण असं हे नव्हता की विश्वास की ह्यानं डिफेंड करेल 15-16 रन. बिकॉज T20 रे, इट्स अ बॅटर्स गेम. स्मॉल मार्जिन गेम आहे रे. तिथं काय होऊ शकतं? एक नो बॉल पडला, फुल टॉस 6 गेला, झालं गेम ओव्हर. सो काय म्हणू शकतो. आणि लास्ट इयरला आम्ही वर्ल्ड कप बघितलंय जाऊन टूर करून. फायनलला आम्हाला तिकीट मिळाली, फायनलला गेलो, फायनल बघितली आणि ती हारल्यानंतर जी म्हणजे जी असं बघायचं म्हणून बघणारे क्रिकेट फॅन असतात ना, दे वुड हॅव गिव्हन अप. किंवा काय फायदा असं ह्या गोष्टीचा. जी असं मुरलेल्या गोष्टी आहेत ना, त्यापैकी क्रिकेट एक आहे. आणि हे नाही सुटणार. आम्ही काय म्हणू शकतो असं, वी आर दॅट फ्रॉम दॅट जनरेशन जी स्टार स्पोर्ट 1, 2, 3 सॉरी स्टार क्रिकेटवर ESPN आणि स्टार स्पोर्ट. जर स्टार स्पोर्टवर झिम्बाब्वे विरुद्ध नेदरलँड जरी मॅच लागली असली ना, तर ती बघणारी जनरेशन आहे. सो तू टीव्हीचं म्हणतोयस आशिष. टीव्हीचं म्हणतोय अरे मी इथे गावाला टुर्नामेंट झाली ना, तरी मी जातो मॅच बघायला अजून. अजून. सो एवढं क्रिकेट आवडतं. सो हे इट्स लिटरली काय म्हणू शकतो आपण त्याला, कॉलेजच्या कपचे मॅचेस आपण मिस केले नाही ती. मिस केल्या नाही. ते पण कुठल्या पण BBA फर्स्ट इयर वर्सेस BBA सेकंड इयर असल्या तसल्या. सो आय डोंट म्हणजे इट्स काइंड ऑफ काय म्हणू शकतोस रे, इट्स सक्सेस म्हणू शकतोय टीमचा असेल ऍज अ फॅन आमचं पण. आणि एक 2024 इयर ऑफ कमबॅक्स आहे आशिष. इयर ऑफ आपण पण माझ्यासाठी तर कमबॅक खूप करणार लक आहे. आहे. होय. आपण पण कमबॅक करणार आहे. कारण लय जणांनी आम्हाला राईट ऑफ बी केलं फायनल हम्म, नंतर. एक स्टेटस हम्म, टाकलेला डिसअपॉइंटेड म्हणून. हम्म. आणि थोडं नेचर कळतं काय काय जणांचं खरं. आता मला व्हिडिओवर बोलायला काय वाटत नाही. इट्स ओके. वी बोथ डोंट वरी अबाउट द नंबर्स. नाही, वी आर नंबर्स व्हेरी और किंवा व्हॉट हॅपी पीपल अँड से. से नाही नाही वी आर बिकॉज प्रिटी हॅपी अँड सॅटिस्फाईड विथ आवर लाईफ सिच्युएशन. so म्हणजे एक we don't want to संतुष्टपणा put आहे. put here as well, but for just sake of the audience we're just saying it. We don't even prepare for a second. We don't नाही prepare नाही हा notes डायरेक्ट. because this is the love. And we limit ourselves for each and every videos that we should make 18 minutes 30 minutes. If we have given time, then शुभम आपले व्हिडिओ फुल टाइम जातील. जसा हा व्हिडिओ आहे की आम्हाला थांबूच वाटे ना की when should we stop. आणि मोस्ट आणि प्रॉब्ली ह्या व्हिडिओला एवढं रीच भेटणार नाही ह्या व्हिडिओला. भेटणार आता नाही. हा ऑलमोस्ट तासाचा व्हिडिओ झालाय. हा पण ठीक आहे की एक मनातनं फिलिंग्स बाहेर यायच्या होत्या. ऍटलिस्ट. काल 2007 ला आशिष मला आठवते वर्ल्ड कप जिंकलेला. आणि गावाकडनं मी वडिलांबरोबर आपलं गणपती विसर्जन होतं रे. मग लालबागचा गणपतीसाठी गेलतो त्या रात्री. तर त्याच दुसऱ्या दिवशी मुंबईला टीम आलती. आणि तुला आठवत पण असेल त्या बसमधनं पूर्ण गोरेगाव चौपाटीचा जो हायवे होता तो, मुंबई तिथून फिरवलेली. ती टीम आलती. आणि त्यावेळेस एवढा पाऊस पडला 2-3 तास की मला जाता आलं नाही रे मोठ्यांबरोबर. त्यावेळेस लहान होतो ना, 6वी 7वीत असेल. तर
त्यावेळेस मला लय खूप वाटलं रे, कारण नंतर मी व्हिडिओ बघितला ना टीमचा, की यार ते बसमधनं धोनी हे ते सगळे. काल मला ते मिस करायचं नव्हतं. काल तुझा फोन आला ना, आपण लाईव्ह करूया, काहीतरी करूया लगेच 1 तासात. तू म्हणला, "अरे कशाला जातोय आता काय कॉलेजमध्ये?" पण ते मला मिस करायचं नव्हतं रे काल. काल मी गेलो नाही एफ-सी रोडला. अरे काय ठीक आहे, काही-काही जण नुसते एन्जॉय करायला आलेले असतील. आता त्यात पाकिस्तान भडवा आहे, ही ती घोषणा होत्या. पण अल्टिमेट रे, अल्टिमेट. माझ्याकडे व्हिडिओज बी आहेत. आणि जे कोणी आमच्या आर-आय-टीचे बॉयज बघत असतील हा व्हिडिओ, धिस इज फॉर यू गाईज. म्हणजे ज्या क्रिकेटिंग मेमरीज आर-आय-टीमध्ये आहेत, की आम्ही हॉस्टेलमध्ये मेसमध्ये वगैरे मॅचेस बघत बसायचो. ती आणि पी-एल होती आपली फर्स्ट प्रोफेशनल. सेमिस्टरची. हां, त्यामुळं ठीक झालेल्या आमच्या 20-25 जणांचा एक ग्रुप होता क्रिकेटचा. जे की आहे. असं कोण ओळखत नव्हतं, वेगळ्या ब्रँचचं होतं. पण क्रिकेटमुळे सगळे जोडले गेलो. आणि ते नाही, जे कोणी आता सध्याची जनरेशन जी व्हिडिओ बघायला लागली आहे, जी इंजिनिअरिंगमध्ये आहे, कॉलेज डेजमध्ये आहे, फ्रेंड्स सोबत आहे. दो वी बोथ आर इन पुणे, वी कुडंट मीट ऑन दिस फायनल डे. सो दिस हं. इज लाईफ. एन्जॉय युअर डे, कॉलेज डेज, सेलिब्रेट. दोज डेज आर नेव्हर कमिंग बॅक. म्हणजे इव्हन व्हिडिओ कॉल जरी करायचा म्हटला, आता रिक्वेस्ट जरी टाकली, तर हार्डली 5-6 जण जॉइन होतील. जे आधी 25 जण होते. म्हणजे कालची मॅच जर हॉस्टेल मॅच झाली असती, तर आमच्या अंगावरचे एक पण कपडे उरले नसते. ते तर आहे भाई. काय तेच म्हणेन एन्जॉय युअर डे टू द फुलेस्ट. तुमचा पण टाईम येईल. साऊथ आफ्रिकेचा बी टाईम येईल. आता त्यांनी हां, सेमीफायनल जिंक्स साऊथ तोडलेलं आहे. आफ्रिकेबद्दल थोडं बोललं पाहिजे, की स्पेशली मिलर. मिलर किती हार्डवर्क, किती किती हार्डवर्क हार्डवर्क. सहन करायचे. अरे त्यानं तर कॅरी केलती यार. सेमीफायनलला सेंचुरी मारणं त्या सिच्युएशनला. अजून एक 10 रन केले असते ना आशिष त्यानं, ऑस्ट्रेलिया आउट ऑफ द वर्ल्ड कप होतं. आणि मे बी त्याचं पण हे लास्ट वर्ल्ड कप आहे. T20 मला हां, नाही वाटत. T20. मला नाही वाटत. T20. पण तो फिट इंडियामध्ये वाटतोय का तुला? पुढचा वर्ल्ड कप आहे आशिष. हं. मिलर नॉट गोइंग आउट ऑफ द टीम. ओह! कन्सिडरिंग हिज आयपीएल फॉर्म अँड ऑल. नॉट गोइंग आउट ऑफ द टीम. घेणार कोणाला तू? त्यांच्याकडे नाहीच मिडल ऑर्डरचा बॅट्समन. हं, हं, हं. लेफ्ट हँडर. डिकॉक जाणार आहे आता. कुणाला ट्रस्ट करणार तू भाई? रिझा रि हेंड्रिक्स भाई त्या आमच्या भाऊ मला एवढ्या शिव्या टाकल्या. लगाती त्यानं 20 रन मारल्या असत्या 10 बॉल. मारले असते की, मारले असते. तू म्हणला हेंड्रिक्स काय हेंड्रिक्स भाई त्याला मी पहिल्यांदा बघितलं या टुर्नामेंटमध्ये. काय खेळतोय इव्हन हेंड्रिक्स? तो रिकल्टन, रिकल्टन म्हणजे तुला एसएफ T20 मध्ये काय बॅटिंग केली त्या रिकल्टननं? हेंड्रिक्सनं बाहेर डुबावलं फार. कालचं जाऊ दे विकेटचं, पण अख्खा वर्ल्ड कपमध्ये म्हणेन मी. हां, अख्खा वर्ल्ड कप. हं. ज्या पद्धतीनं डिकॉक खेळत होता, आय थिंक त्यानं थोडं थोडं ते निगोशिएट करायला पाहिजे होती वरती. हं, हं. क्लूलेस होता त्यानं काल डिफेन्स करायच्या वेळेस. विराट आणि आता रोहित पण बद्दल आम्ही थोडं हं, बोलू इच्छितो. हं, विराट आणि हं. रोहित. लास्ट गेम होता दोघांचा आणि आय थिंक विराटच्या आधी रोहित आलेला संघात 2007च्या T20. त्यावेळेसची बॅटिंग आताची बॅटिंग सेम आहे. ते पुल शॉट किंवा लेट पुल. रोहितनं 2007 आणि 2024 हे हं, 2 वर्ल्ड कप जसा त्यानं 2007 ला डेब्यू केलता, तसाच सेम खेळला. तसा खेळला. इव्हन मी म्हणेन ह्यावेळेस इंटेन्सिटी जास्त होती. एक काय म्हणायचं त्याचं वेगळ्याच लेव्हलवर बॅटिंग करत होता मागची 2 वर्ष. पूर्ण वर्ल्ड कप फेल आहे विराट, पण लास्टच्या मॅचला प्लेयर ऑफ द मॅच. प्लेयर ऑफ द मॅच. आय थिंक मोर दॅन विराट तुला वाटत नाही का हार्दिक डिझर्व्ह करत होता मॅन ऑफ द मॅच? हां, फॉर दॅट विकेट. पण रन नाही. आता एक कसं मॅन ऑफ द मॅच पण कॉमेंटेटर डिसाईड करतात. सो मे बी आय-आर-बी-सी, सॉफ्ट अँगल म्हणून सॉफ्ट अँगल किंवा विराटला लास्ट आय-आर-बी-सी, मॅच आहे. शॅझ आणि काय नाव आपलं न्यूझीलंडचा इयान स्मिथ. वी नो दीज आर द फॅन ऑफ विराट कोहली. सो थोडा अपर हँड. ठीक आहे. पण मला रोहित आणि विराटच्या फॅब्युलस T20 करिअरला चांगलं वाटलं. ही जर्नी त्यांची एक्सपिरियन्स केली थ्रू आउट द स्टार्ट. वी आर व्हेरी फॉर्च्युनेट टू बी पार्ट ऑफ देअर जर्नी. होपफुली दे विल एंड ऑन हाय इन हाय ओडीआय नोट, अँड टेस्ट. हाय नोट. आणि बघ ना शुभम यार, हे जसे जसे प्लेयर रिटायर व्हायलेत, आता आपल्या तर आपलं एज वाढल्याचा कधी फील आलाच नाही अजून. हे जसे प्लेयर रिटायर व्हायचे तसं वाटायला लागलं माहितीये का? तुला अरे एक हे काय? कालचा सीन सांगितला ना मी, तर तू म्हणशील लयच एज वाढलंय आपलं. हं, काय झालं? नाही ऑफ द ही सांगतो स्ट्रीम. सो 2024 इज द इयर. आय होप 2024 इज द इयर ऑफ कमबॅक्स. कमबॅक्स. आणि बी आम्ही इट आमच्या बी इट प्रॉमिस क्रिकेट, प्रमाणे बी इट पॉलिटिक्स. बी इट पॉलिटिक्स कमबॅक्स हो काँग्रेसमध्ये कमबॅक केलाय. सो यू नेव्हर नो आमचं पण मिलियन होतेली. एबी क्रिकेट इन्फोचं झालं काल. भाई काय वॉचिंग होती. पण ठीक आहे. वी डोंट लेले वरी अबाउट काका नंबर्स. भाव, लेले भाई काका पण असतात. लेले काकांचा एक व्हिडिओ बघितला. कर्टली अँब्रोसला सुहानाची चटणी देऊन आली ती लेले काका. लेले काका. विषय काय आम्ही लेले काकांचं का नाव घेतो? बिकॉज
ही वॉज द लोक ओनली गाय त्यांचा मी लेख वाचायचो आवर्जून. लोकमत आणि सकाळ. लोकमतला द्वारकानाथ संजगिरीचा यायचा, हां. सकाळला सुनंदन लेलेचा यायचा. आणि अरे मी त्यांचे लेख आवर्जून असे असायचे, हां. म्हणजे अतरंगी लेख असायचे एकदम. म्हणजे पाकिस्तानच्या गल्ली-गल्लीतून लेफ्ट आर्म पेस बॉलर येतोय. त्यामुळं प्लेयर एक खेळाडू म्हणून तुम्ही जर बघत असाल, तर वहाब रियाज हे नाव लक्षात ठेवा. असं लिहिलेलं मला आठवतंय द्वारकानाथ संजगिरीने आणि तसंच झालेलं सेमीफायनलला. सो हे अरे काय नॉस्टॅल्जिक गोष्टी आहेत ह्या. नॉस्टॅल्जिक गोष्टी. आता आता ह्या गोष्टी राहिल्यातच फक्त Twitterवर. हे मीम्स हे ही सध्याच्या जनरेशन झेडचा प्रकार आहे. दिस इज नॉट पार्ट ऑफ अस. आपल्या मीम्स चुपचुपकेपर्यंत ठीक आहेत किंवा त्या जॉनी लिव्हर पर्यंत. आय होप लाईफ कम्स फुल सर्कल. आपण लिहिले हं. काकांना लवकरच भेटूया. भेटूयात ना आपण. त्याआधी मला माहिती आहे आम्ही नंबर्सचं एवढं मॅटर करत नाही. पण जर आतापर्यंत स्टिक केलं असेल तुम्ही, स्टिक केला तर असेल. यार हे ग्राफ बघून थोडं सबस्क्राईब बी ठोका. येस. तर बघूया आता नेक्स्ट आम्ही तर आमचं प्रॉमिस केलंय, की बाबा ह्या वर्ल्ड कपला आम्ही प्रत्येक मॅच नंतर व्हिडिओ रेकॉर्ड केलाय. आणि होपफुली कन्सिस्टन्सी ठेवून पुढच्या जे मॅचेस येतात किंवा टुर्नामेंट्स येतात ते पण कव्हर करू. कव्हर करू. आणि ह्यानंतर थोडं आमचं असं पण प्लॅनिंग आहे, की थोडं वेगळ्या प्रकारचा कंटेंट ट्राय करायचा. ट्राय आता करायचं. मला थोडं काहीतरी वाटतंय वर्ल्ड कप नंतर थोडा काय म्हणायचं सायलेंट एक पिरियड आहे. फ्रीज सो पिरियड होतो हां. सगळीकडेच. सो सगळीकडेच एक फ्रीज पिरियड होतो. आमच्या डोक्यात थोडं मीम, रिएक्शन आणि अजून ॲडिशनल रिव्ह्यूज किंवा हे ते आहे डोक्यात. किंवा ह्या वर्ल्ड कप सीरीजवरच आम्ही एक 5-6 व्हिडिओ बनवू. म्हणजे ते एक अपकमिंग एक 7-8 दिवसमध्ये. सो यू विल एन्जॉय दॅट एज वेल. होय. देअर इज क्वाईट म्हणजे खूप गोष्टी आहेत बोलायच्या. खूप वर्ल्ड कपबद्दल. सो थँक यू फॉर ट्युनिंग इन. थँक यू गाईज टिल नेक्स्ट टाईम. अँड बाय बाय. एन्जॉय. काँग्रॅट्स. काँग्रॅट्स.